अलिबागच्या नागावमध्ये सुद्धा बिबट्याची दहशत कायम असल्याचं दिसलं आणि त्यामुळेच नागावमधल्या सगळ्या शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलीस या सगळ्यांचेच प्रयत्न सातत्यानं सुरूच होते। आतापर्यंत या बिबट्यानं 5 जणांवर हल्ला देखील केल्याचं समोर आलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे की त्यांनी आपल्या आपल्या घरात राहावं, सुरक्षित राहावं। कोणालाही कुठलाही असं काही कळलं की इकडे आलाय किंवा असं काही कळलं तर कृपया आमच्यासोबत म्हणजे ग्रामपंचायत किंवा म्हणजे आमच्यासोबत तर नक्कीच संपर्क साधू शकताय। तर सगळ्यांना विनंती एवढीच राहील की मुलं, लहान मुलं आणि महिला यांनी विशेषतः काळजी घ्यायची आहे। कोणी फिरताना एकटं दुकटं फिरू नका। सगळ्यांनी म्हणजे जर बाहेर गरजेचं असेल तरच बाहेर पडा, नाहीतर घराचा दरवाजा बंद करून सगळ्यांनी घरात सुरक्षित राहा। आपली आपली काळजी घेणं हेच त्यांच्या रेस्क्यू टीमला म्हणजे होणारी ही मदत असणार आहे। तर विनंती राहील सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।